मधल्या वेळेस छोट्या भुकेसाठी काहीतरी खमंग खाण्याची इच्छा असते आणि लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत चिवडा हा सर्वांनाच आवडतो. तर इथे आज कोणताही मसाला किंवा लसूण न घालता अगदी सोप्या पद्धतीने 10 ते 15 मिनिटांमध्ये खमंग, खुसखुशीत, कुरमुरीत असा चुरमुऱ्या चिवड्याची रेसिपी इथे मी शेअर केली आहे. तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करून चॅनलच्या समोर बेल आयकॉन बटनला नक्की प्रेस करा, जेणेकरून माने रेसिपी सोलापूरचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे चिवड्यासाठी लागणारे साहित्य बघणार आहोत. साहित्य अगदी कमीच घेतले आहेत मी. तर 1 वाटी शेंगदाणे घेतले आहेत. तर 1 वाटी पांढरे डाळवे घेतले आहेत. 5 ते 6 मिरच्या इथे बारीक चिरून घेतल्या आहेत. मिरच्या हे कमी तिखटाच्या घेतल्या आहेत. कढीपत्ताचे 4 ते 5 धाट घेतले आहेत. अर्धा किलो इथे चुरमुरे मी चाळून स्वच्छ करून घेतले आहेत, जेणेकरून त्याचे काळे घाण कचरा वगैरे असेल ते सगळं निवडून छान घेतले आहेत. तर इथे कढई मी गॅसवर गरम होण्यासाठी ठेवली आहे. कढई आपली गॅसवर छान गरम झाली आहे. त्यामध्ये 1 ते 2 चमचे एवढे तेल घालून घेतले आहेत. त्यामध्ये अर्धा चमचा हळद घालून घेतली आहे. हळद करपू नये म्हणून त्यामध्ये थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे. अगदी अर्धा चमच्याच्या कमी इथे मी मीठ घालून घेतलं आहे. हळद आणि मीठ छान मिक्स करून घ्यायचं आहे तेलामध्ये आणि आपले चुरमुरे 2 बॅचमध्ये भाजून घेणार आहोत. तर सुरुवातीला मी अर्धा चुरमुरा आपल्या गॅसवर लो टू मिडियम हीटवर गॅस ठेवायचा आहे आणि कढईमध्ये खरपूस होईपर्यंत चुरमुरे छान असे भाजून घ्यायचे आहेत. तर चुरमुरे भाजत असताना गॅस लो टू मिडियम हीटवर ठेवूनच भाजून घ्यायचे आहेत आणि चुरमुरे अगदी कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला भाजायचे. जेवढे आपण छान कुरकुरीत आणि खरपूस असे भाजून घेऊ ना, तेवढा चिवडा आपला खूप दिवस छान टिकतो आणि जास्त लवकर नरम देखील पडत नाही. तर इथे सुरुवातीला 5 ते 10 मिनिटांमध्ये इथे आपले चुरमुरे भाजून रेडी झाले आहेत. तर इथे बघू शकता चुरमुऱ्याचे जे काही थोडंसं मॉइश्चर होतं ते सगळं निघून गेलं आहे. चुरमुरे थोडेसे हातात घेऊन बघितले तर चुरमुरे अगदी हाताला कुरकुरीत असे लागत आहेत आणि लवकरच त्याचा चुरा देखील होत आहे. इथे आपले चुरमुरे सगळे छान भाजून तयार झाले आहेत. तर इथे मी दुसरी बॅच देखील अशाच पद्धतीने चुरमुऱ्याची भाजून घेतली आहे. तर इथे कढईमध्ये 5 ते 6 चमचे एवढे तेल घालून घेतले आहे आणि आपले जे बटाट्याचा किस असतो ना, तो मी इथे या चुरमुऱ्यामध्ये घालणार आहे. तर बटाट्याचा किस आहे तो देखील मी 1 वाटीभरच घेतला आहे आणि तो आपला कढईमध्ये छान फुलूपर्यंत आपल्याला तळून घ्यायचा. तर तळून घ्यायचा आहे आणि हा बटाट्याचा किस मी उन्हाळ्यामध्ये घरीच तयार करून घेतलेला होता आणि इथे बघू शकता आपले बटाट्याचे किस जो आहे तो छान फुलला आहे. तर इथे मी मंद गॅसवर आपला बटाट्याचा किस छान तळून घेतला आहे. तर इथे छान देखील फुलला आहे. तर आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. तर तुम्ही नुसताच प्लेन चिवडा केला तरीही चालेल, पण बटाट्याचा किस घातल्यानंतर चिवड्याला चव अतिशय छान येते, म्हणून इथे मी बटाटा किस वापरला आहे. तर तुम्ही नाही घातलात तरी चालेल, पण चिवड्याच्या चवीमध्ये मात्र कोणताच बदल होणार नाही. तर कढईमध्ये इथे आपले तेल छान तापलेलंच आहे. तर मी यामध्ये शेंगदाणे अगदी छान तडतडूपर्यंत फुलूपर्यंत त्याचा रंग बदलेपर्यंत छान भाजून घेणार आहेत. तर इथे शेंगदाणे भाजण्यासाठी साधारण 5 ते 6 मिनिटांमध्ये गॅस आपला थोडासा मोठा ठेवून मी शेंगदाणे भाजून घेतले आहेत आणि इथे बघू शकता आपले शेंगदाणे भाजून रेडी झाले आहेत. ते देखील आपण इथे प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. तर इथे बघू शकता प्लेटमध्ये काढत असताना थोडंसं शेंगदाणे असे फुलल्यासारखे दिसत आहेत आपले. तर आपण अशाच पद्धतीने सर्व शेंगदाणे काढून एका प्लेटमध्ये घेणार आहोत. तर याच कढईमध्ये आपल्याला डाळवे देखील भाजून घ्यायचे आहेत. तेही अगदी छान त्याच्यातलं मॉइश्चर जाईपर्यंत छान असं आपलं डाळवे छान भाजून घेणार आहोत. साधारण डाळवे भाजण्यासाठी
5 ते 6 मिनटं लागतात आणि डाळवे हे पटकन भाजले जातात। तर इथे बघू शकता 5 ते 6 मिनटामध्ये आपले पांढरे डाळवे भाजून झाले आहेत। तर ते देखील मी एका प्लेटमध्ये काढून घेतले आहेत। तर इथे कढईमध्ये मी जास्तीचं तेल आहे ते काढून घेणार आहे। साधारण कढईमध्ये मी थोडंसंच तेल ठेवणार आहे, साधारण 2 ते 3 चमचे एवढेच मी कढईमध्ये ठेवलं आहे आणि 3 ते 4 चमचे एवढे तेल मी काढून घेतलं आहे। तर सुरुवातीला 2 चमचे मोहरी घालून घेतली आहे आणि मोहरी छान तडतडली त्यानंतरच आपण इथे जिरे घालून घेणार आहोत। तर इथे बघू शकता मोहरी आपली छान तडतडली आहे, तर त्यामध्ये जिरे आपण घालून घेणार आहोत। तर जिरे आणि मोहरी छान तडतडल्यानंतर त्यामध्ये आपण बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या घालून घेणार आहोत आणि गॅस आपला पूर्ण लो असा ठेवायचा आहे। लो ठेवून आपल्या मिरच्या अगदी कुरकुरीत होईल इतपत आपल्याला मिरच्या छान या तेलामध्ये तळून घ्यायच्या आहेत। तर आपण तेलाची फोडणी तिथे बघू शकता मिरच्या आपल्या थोड्याशा कुरकुरीत झाल्या आहेत, तेव्हाच मी लगेचच कढीपत्ता घालून घेतला आहे। कढीपत्ता आणि मिरची हे दोन्ही या तेलाच्या जे मोहन आपण केलेलं आहे त्यामध्ये छान अगदी कुरकुरीत होईल इतपत आपल्याला मंद आचेवरच ते छान तळून घेणार आहोत। तर इथे बघू शकता साधारण 5 ते 6 मिनटानंतर कढीपत्ता आणि मिरची अगदी छान कुरकुरीत अशी झाली आहे। मंद गॅस ठेवल्यामुळे कढीपत्त्याचा आणि मिरचीचा अजिबात रंग बदलला नाही, अगदी हिरवा असाच रंग राहिला आहे। जर आपण मोठा गॅस ठेवून कढीपत्ता आणि मिरची जर परतवली असती तर त्यामध्ये थोडासा काळपटपणा आला असता, म्हणून इथे मंद आचेवर मी कढीपत्ता आणि मिरची छान तळून घेतली आहे। तर इथे बघू शकता रंग देखील असा छान टिकून राहिला आहे। तर इथे बघू शकता मी 1 चमचा हिंग घातली आहे आणि त्यामध्ये अर्धा चमचा हळद घातली आहे फोडणीसाठी आणि 1 लिंबाचा रस देखील या फोडणीमध्ये मी घालून घेतला आहे। तर इथे लिंबाचा रस घातल्यानंतर आपल्याला 2 ते 3 मिनटासाठी छान ही फोडणी परतवून घ्यायची आहे। फोडणी परतवून घेतल्यानंतर त्यामध्ये थोडेसे मीठ घालून घ्यायचे। मीठ हे थोडंसं चवीनुसार घाला, आपण चुरमुरे भाजत असताना देखील मीठ घातलं होतं आणि मीठ घातल्यानंतर त्यामध्ये आपण 1 चमचा साखर देखील घालून घेणार आहोत। मीठ साखर छान एकजीव झाल्यानंतर तर इथे आपली फोडणी तयार झाली आहे। तर गॅस आपला पूर्ण लो असा ठेवायचा आहे। तर आपण तळून घेतलेले डाळवे आणि शेंगा या फोडणीमध्ये पुन्हा एकदा छान परतवून घ्यायचे आहे। तर इथे बघू शकता व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तर साधारण 2 ते 3 मिनटासाठी छान हळद आणि जे काही मसाले आहेत ते आपले शेंगदाणे आणि डाळव्याला छान एकजीव होईपर्यंत परतवून घ्यायचं आहे। तर इथे चुरमुरे देखील आपले गार झाले आहेत, तर फोडणी देखील आपण गार करून घेणार आहोत। तर फोडणी गार झाल्यानंतरच चुरमुऱ्यामध्ये घालून घ्यायची आहे। तर इथे फोडणी गार झाली आहे आणि आपले हे चुरमुरे देखील गार झाले आहेत। तर इथे आपण चुरमुऱ्यांमध्ये ही फोडणी छान अशी मिक्स करून घ्यायची आहे। तर इथे बघू शकता फोडणी आपली छान मिक्स करून घेत आहे। तर आपण तळून घेतलेले बटाट्याचा कीस आहे तो देखील आपण यामध्ये घालून घेणार आहोत। तर इथे बघू शकता आपण याला छान मिक्स करून घ्यायचं आहे। अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत आवडीने खातील असा कुरकुरीत आणि खमंग चिवडा इथे रेडी झाला आहे। तर इथे बघू शकता मी व्हिडिओच्या नंतर तुम्हाला दाखवणार आहे आपलं जे आपण चिवडा करतो तर खाली त्याचा मसाला जास्त राहतो, म्हणजे मीठ, जिरे, मोहरी जी काही असतात ना ते खूप खाली प्रमाणात राहतात। वर चिवडा असतो आणि खाली मात्र जे आपण तयार करून घेतलेलं मीठ वगैरे असतं ते सगळं खाली राहतं। तर या चिवड्याला मात्र तशा पद्धतीचं जिरे किंवा मीठ असं अजिबात राहत नाही, सगळा पूर्ण मसाला आपल्या चिवड्याला छान एकजीव असा होतो। तर मी तुम्हाला ते देखील दाखवणार आहे। तर इथे आपला चिवडा छान मिक्स झाला आहे। तर इथे बघू शकता चिवड्याला रंग फार सुंदर आला आहे। आपले डाळवे आणि शेंगदाणे देखील, बटाट्याचा जो कीस आहे तो देखील या चिवड्यामध्ये अतिशय छान असा दिसत आहे। तर इथे मी हवाबंद डब्यामध्ये हा चिवडा भरून घेत आहे। साधारण हा चिवडा महिनाभर तरी छान कुरकुरीत राहतो। तर इथे बघू शकता मी चिवडा भरत असताना खाली अजिबात काही मसाले जे असतात आपले खाली राहिलेले असतात ते एवढे काही दिसत नाही किंवा मीठ देखील खाली असं दिसत नाही, अगदी थोडेसे जिरे मोहरी दिसत आहेत। तर सगळं जे आपण मसाले लावून घेतले होते ते पूर्ण चिवड्याला छान कोटिंग झाले आहेत।
कढीपत्ता आणि हिरव्या मिरचीचा रंग देखील बदलला नाही, तो देखील आपल्याला चिवड्यामध्ये अतिशय सुंदर असा दिसत आहे. तर चिवडा देखील चवीला अतिशय खमंग कुरकुरीत असा झाला आहे. मी हाताने जरी चिवडा असा चोळला तर तो लगेचच असा चुरा होत आहे चुरमुऱ्याचा. तर एक नंबर चवीला लागणारा हा सोलापुरी पद्धतीचा चिवडा इथे रेडी झाला आहे. तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटलाय कमेंट करून देखील सांगायला अजिबात विसरू नका. तर पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीमध्ये.